सुप्रभात बालमित्रांनो, आज 18 फेब्रुवारी 2024 आहे आणि या दिवशी तुमची 5वी आणि 8वी स्कॉलरशिपची परीक्षा आहे। त्यासाठी तुम्हाला मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा। आज जे काही प्रश्न तुमच्या समोर येतील ते प्रश्न सगळे तुम्ही अभ्यास केलेलेच असतील आणि प्रत्येक प्रश्न सोडवताना तुम्हाला असा आनंद होईल, अरे हे तर प्रश्न मी त्या दिवशी सोडवला, अरे हे तर प्रश्न मी त्या दिवशी वाचला होता, अरे हे तर प्रश्न मला सांगितलं होतं येणार आहे म्हणून, अरे हे तर प्रश्न माझा चुकला होता, मी बरोबर करून घेतला होता आणि आता मला आला। असा प्रत्येक प्रश्न हे अतिशय सोपा असणार आहे। त्याच्यामुळं अगदी निश्चिंत होऊन आनंदानं परीक्षेला सामोरे जा। ह्या तर परीक्षेचे तर खूप छोटे छोटे प्रश्न आहेत बालमित्रांनो, पण तुम्हाला एक प्रसंग सांगतो। आमच्या विद्यालयामधील माझे सहकारी मित्र श्रीयुत वांगे सर हे सेवानिवृत्त झाले। त्यांच्या रिटायरमेंटच्या कार्यक्रमाच्या दिवशी त्यांचा एक विद्यार्थी आला होता। त्याला दोनही हात नव्हते। एका अपघातामध्ये त्याचे दोनही हात खांद्यापासून कमी करावे लागले। बालमित्रांनो, त्याच्या जीवनामध्ये किती प्रश्न असतील, त्याला किती अडचणींना सामोरे जावं लागत असेल आणि तरीसुद्धा तो आज यशस्वी आहे। तो पायानीच ड्रायव्हिंग करतो, पायानीच सर्व काम करतो आणि आज त्याचं लग्न झालेलं आहे। तो एका कंपनीमध्ये काम करतो आहे आणि सुखी समाधानी आणि आनंदाने जीवन जगतो आहे। त्याच्यामुळं बालमित्रांनो, हे लक्षात घ्या, प्रत्येकाकडून आपण काहीतरी शिकलं पाहिजे आणि हे शिकणं म्हणजेच खरं शिक्षण आहे। तुम्ही ह्या परीक्षेत चांगले मार्क घेतलात, पास झालात आणि त्याच्यामध्ये भरपूर यश मिळवलात म्हणजेच पुढे गेलात असं नाही आहे। तर आपल्याला या परीक्षेच्या माध्यमातून, या पाठ्यपुस्तकांच्या माध्यमातून जीवनामध्ये यशस्वी व्हायचं आहे। आपल्याला गरजवंताला मदत करायची आहे आणि आपल्याला आपल्यासोबत इतरांचाही विकास करायचा आहे। आपला तालुका, आपला जिल्हा, आपलं राज्य, आपला देश हे प्रगतीपथावर न्यायचं आहे। हे खूप मोठं काम आहे। त्याच्यामुळं ही छोटीशी परीक्षा तुमच्यासाठी काही अवघड नाही आहे। मग अशा परीक्षेसाठी घाबरायचं नाही, काहीही ताण घ्यायचा नाही आणि निश्चिंत व्हा। मला माहिती आहे तुम्ही यशस्वी होणार आहात। पुनश्च एकदा तुम्हाला शुभेच्छा। धन्यवाद।